ज्यांना ज्यांना हे वाटतं ना की मेकअपमध्ये काही लागत नाही, त्यांनी हे डेस्टिनेशन वेडिंगचा आमचा पसारा बघावा. हेअरस्टायलिंग ब्रॉचेस असे पण बनवून आणलेत, मी मागवलेत. जी माझी ब्राईड आहे अपकमिंग, तिच्या मिस्टरांचं नाव आहे. ती आता तिच्या हेअरमध्ये लावणार आहे. पूर्ण व्हिडिओ आम्ही टाकणार आहे. स्टार्ट झालंय का काय? हे फक्त पावडर्स आहेत, कॉम्पॅक्ट आहे, एवढ्याच गोष्टी त्या. आणि स्किन टाईप नुसार आम्ही अशी पावडर्स लावतो. लोक म्हणतात काही नाही, फक्त एवढं लावता आणि झालं मेकअप. हे ना, बघ कसं म्हणतात आता. बघ एवढं लागतं की बापरे. तुम्हाला रिझल्ट चांगला द्यायचा असेल आणि क्लायंटचं परत तुमच्याकडे यावं असं वाटत असेल तर तुम्हाला सगळं प्रॉपर स्किननुसारच मेंटेन करावं लागेल आपल्याला. ज्यांना ज्यांना हे वाटतं ना की मेकअपमध्ये काही लागत नाही, त्यांनी हे डेस्टिनेशन वेडिंगचा आमचा पसारा बघावा. आम्हाला किती सामान डेस्टिनेशन वेडिंगसाठी न्यावं लागतं, अशी आमची मेहनत आहे. बॅग उचलायला आमच्याकडे कुली पण नसतो. कधी कधी आम्ही मेकअप आर्टिस्ट पण असतो, आम्ही कुली पण असतो आणि आम्ही स्वतःच आमचा स्टाफ पण असतो भरण्यासाठी. एक अजून सांगायचं यार मला, बुकिंग्स असतात आमच्याकडे, खूप बुकिंग्स असतात मेकअपच्या. आणि काय होतं, स्टाफलाही सगळं माहिती असतं की या डेटला बुकिंग आहे, हे सगळं आहे म्हणून. आणि सकाळी जायचं म्हटलं मेकअपला की लगेच मेसेज येतो, मॅम मी आज येणार नाही. मेसेज करणं योग्य आहे का? कॉल करून सांगू शकता ना, कारण तो मेसेज वेळेवर ते कॅन्सल करणं हेच चुकीचं आहे. एक जबाबदारी असते. जेव्हा मेकअप बुक केला जातो तर एकटी लेडीज काहीच करू शकत नाही ना, स्टाफ पण तेवढाच महत्वाचा आहे. नाही, पण स्टाफ काय विचार करतो मला हेच नाही कळलंय आजपर्यंत. जर जॉब रिस्पॉन्सिबिलिटी नाही घेऊ शकत तर मग कोणाला का अडकवायचं? पेमेंट कट होतं, ठीक आहे, मला ॲग्री आहे की त्या दिवसाचं मी पेमेंट नाही देणार, पण मग पेमेंट कट करण्यासाठी स्टाफ असतो का हेल्पसाठी स्टाफ असतो? मला हा कधीच म्हणजे सॉल्वच नाही होते मला हा प्रॉब्लेम. तर तुमच्याकडे जर याचं काही आन्सर असेल ना तर प्लीज कमेंट करून सांगा की पहिल्या दिवशी जर सुट्टी घेतली त्यावेळेस त्या मॅडम किती कूल राहायला पाहिजे, कशा कूल होऊ शकतात ते नक्की सांगा मला. की आपण काहीच नाही बोललं पाहिजे, स्टाफला रागवलं नाही पाहिजे, असं होऊ शकतं का ते सांगा यार. मग नंतर विलन बनवतात ना आपल्याला. त्या मॅडम खूप खडूस आहे. एकदम सुट्टी घेतली की त्यांना आवडत नाही, तोंडावर एकदम नाही, सुट्टी घेतली की एकदम स्वतःची चूक नसत सांगत कोणी, है ना. तर मग ते जरा माझ्यासोबत तर खूप झालंय बाबा हे, की आज जायचंय म्हणलं की त्याच्यानंतर अचानक असं ठरवलं की कुणावर डिपेंड राहायचं नाही, आपले काम आपण करायचे आपण. आणि प्रॉपर मेकअप आर्टिस्टला घेऊनच, नो स्टाफ, नो न्यू कमर्स और नो काय म्हणतात त्याला, अजून शिकणाऱ्या मुलींना काही कसलाही चान्स नाही द्यायचा. हे मी ठरवलंय. मी एकच ठरवलंय, मेकअप आर्टिस्टलाच सोबत घेऊन जाणार मी माझ्या, कुठेही हेल्पला पण असो की काही असो. 2 रुपये मी जास्त देईल. 2 रुपये मी जास्त देईल, पण त्रास देणारा स्टाफ नको, बॉयकॉट त्रास देणारा स्टाफ. अच्छा, हे हिला बघायचं आहे. हे खूप छान कन्सिलर आहे PSCचं. मॅकचा जो कन्सिलर पॅलेट आहे त्याच्या कम्पेअरचा आहे तो. आणि याच्यातही मॅकसारखे शेड येतात. मॅकचं दाखव ना, मॅकचं कुठे आपला मॅकवाला? त्याच्यातच होता. हा गो डीप आहे. मॅकमध्ये नुसता डार्क येतो, डार्क डीप येतो. आणि तसाच हा मॅकवाला पॅलेट आहे आणि हा PSCचा आहे. दोघंही खूप बेस्ट पॅलेट आहेत. तर हा शेड, हा लाईट शेडसाठी आहे, हा डार्क टोनसाठी आहे. तर मी वेगवेगळे शेड घेतलेले आहेत. मग ते ब्राईटसाठी प्रीमियम व्हॅनिटी भरतोय आज. प्रीमियम प्रोडक्टची व्हॅनिटी आमची, ज्याच्यामध्ये एअरब्रश आहे, ॲडव्हान्स काय म्हणतात, खूप छान छान फाउंडेशन्स आहेत, CTMचे प्रोडक्ट आहेत. CTMची किट पण खूप सुंदर आहे. हा प्रोडक्ट्स. आणि असं सामान व्यवस्थित पॅक केलं ना तर आपल्याला पण इझी जातं, ते परेशानी होत नाही. व्यवस्थित असण्याच्या सोबत ना क्लिनिंग, स्वच्छता, घाण नाही आहे माझी व्हॅनिटी, जी अर्धी घाणच असते लोकांची व्हॅनिटी. आणि म्हटलं की म्हणतात मॅम आत्ताच झाली आहे.
करणारच होते मी साफ, अशा म्हणतात पोरी. ह्या खूप छान नम्रता सोनीच्या आयलॅशेस आहेत, ज्या प्रीमियम क्लायंटसाठी मी यूज करते. क्लस्टर आयलॅशेस याला म्हणतो आपण, ज्या सिंगल काढून लावतो. नवीन ट्रेंड येणार आहे आता, हा ट्रेंड आला नाही अजून, पण मी तुम्हाला आधीच शो करतो. प्रीमियममध्ये मग आम्ही इतके छानवाले लेन्सेस देतो. स्वाती वर्माचे, हे उलट आहे म्हणे, हे सरळ झालं आता. तर असे प्रोडक्ट आम्ही प्रीमियममध्ये देतो, त्यामुळे कॉस्टिंग आपण घेतो. लोक प्रोडक्ट न बघता जे म्हणतात ना की यार ह्या खूप कॉस्टली आहेत, तर प्लीज असं नका म्हणू. क्वालिटी चेक करा आणि त्याच्यानंतर म्हणा, है ना. आणि असं नाही आहे, आम्ही तो पण देतो, लो बजेटवाला पण मेकअप देतो, त्याचे प्रोडक्ट वेगळे आहेत. मग जेव्हा असं म्हणलं ना की साधा पण मेकअप आहे आमच्याकडे 5,000वाला 7,000वाला, नाही मग 5मध्ये तोच द्या ना मॅम, प्रीमियमवाला 5मध्ये द्या, असं कसं होऊ शकतं? नाही होणार ना. होतं का? सोनाराकडे जाऊन म्हणता का बेंटेक्सच्या? किती छान उदाहरण आहे. सोनं बेंटेक्सच्या भावात द्या, सोनाराला म्हणता का? नाही. तर माझे हे गोल्डवाले प्रोडक्ट आहेत, तर तुम्ही असं नका म्हणू. आम्ही सोनं नाही विकत घेत, प्रोडक्ट विकत घेतो. आयब्रो डिफायनिंगसाठी प्रीमियम प्रोडक्ट. आयब्रो जेल आहे, हे फ्रीजी होत नाही आयब्रो ज्याच्याने. हे मला नाही वाटत खूप मेकअप आर्टिस्ट वापरतच असतील म्हणून, पण मी वापरते. मी नाही पाहिलं कोणाकडेच ते. दॅट्स इट. अशी आमची व्हॅनिटी आहे आणि असं आमचं काम आहे. थँक्यू सो मच. हां, वाटलं तर यूट्यूबला सबस्क्राईब करा. घ्या कष्ट थोडे बटन दाबायचे सबस्क्रिप्शनचे.